नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रम आणि इयत्ता 6वीचा व्याकरणाचा एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे अलंकार व त्याचे प्रकार आज आपण बघणार आहोत. ओके, कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अलंकार सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. पाऊस आला ही कविता आहे ना, या कवितेच्या नंतर आपल्याला अलंकार पाहायला मिळतात. कवितेच्या नंतर तुम्हाला अलंकाराच्या संदर्भात काही डिटेल माहिती दिलेली आहे. तर आपण हे अलंकार समजून घेऊयात. मित्रांनो, अलंकार बघा, आपण म्हणतो स्त्रीच्या अंगावर सुद्धा अलंकार असतात, त्याच्यामुळे स्त्रीच्या सौंदर्याची शोभा वाढते किंवा आपण हे अलंकार घातल्यानंतर आपल्या जशी शरीराची शोभा वाढते. त्याचप्रमाणे भाषेतले सुद्धा काही अलंकार आहेत, ज्या अलंकारामुळे भाषेला सुद्धा एक शोभा येते. तर त्याला आपण अलंकार म्हणतो. तर याच्यामध्ये अलंकार म्हणजे दागिना आपल्याला माहिती आहे आणि या दागिन्यांमुळे साधारणतः व्यक्तीच्या सौंदर्यात भर पडते. ओके. त्याचप्रमाणे भाषेच्या अलंकारांनी भाषेला सुद्धा एक सौंदर्य प्राप्त होतं. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना आपण भाषेचे अलंकार म्हणतो. अलंकारयुक्त भाषा वाचताना, ऐकताना आपल्याला आनंद वाटतो आणि भाषेचे महत्त्वाचे घटक म्हणजे शब्द आणि अर्थ होय. यावरून भाषेच्या अलंकाराचा जर आपण विचार केला तर शब्दालंकार आणि अर्थालंकार असे दोन अलंकाराचे प्रकार आहेत. ओके, एक शब्दालंकार आणि एक अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये अनुप्रास आणि यमक आणि श्लेष हे 3 अलंकार आहेत आणि अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपनहुती, व्यक्तिरेख आणि चेतन गुणोक्ती हे अलंकार आहेत. तर आपण शब्दालंकार आज आपण पाहणार आहोत. आज आपण शब्दालंकार शिकणार आहोत. ठीक आहे. तर इथे बघा, यावर्षी आपल्याला शब्दालंकार आहे. शब्दालंकार म्हणजे काय? जे अलंकार शब्दांवर, त्यातील अक्षरे किंवा स्वरांसहित व्यंजन समूहावर आधारले असतात. म्हणजे शब्दांवर आणि त्याच्यातील अक्षरे जी आहेत यावर आधारलेले असतात जे अलंकार, त्याला आपण शब्दालंकार म्हणतो. आणि या शब्दालंकारामध्ये अनुप्रास आणि यमक या अलंकारांची आज आपण माहिती घेणार आहोत आणि अतिशय सोपं आहे मित्रांनो. अनुप्रास अलंकार आणि यमक अलंकार हे अतिशय सोपे आहेत. बघा, जसं की अनुप्रास अलंकार म्हणजे काय? आता ह्या खालच्या ओळी आपण वाचूयात. गोड गाणी गुणगुणत गाव जागे झाले. गोड गाणी गुणगुणत गाव जागे झाले आणि फुलबाग फुलांनी फुलली. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, या 2 वाक्यांमध्ये, या 2 ओळींमध्ये जर का आपण डिटेलमध्ये व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येतं की गाणी गुणगुणत गाव जागे झाले. आता ग ग ग किती वेळा आलेला आहे, न किती वेळा आलेला आहे, म्हणजे इथे एका ठराविक शब्दाची किंवा ठराविक अक्षराची या ठिकाणी इथं पुनरावृत्ती आपल्याला होताना दिसते. म्हणजे ग आणि न पहिल्या या आपल्या ओळीमध्ये आपल्याला ग ची पुनरावृत्ती झालेली दिसते आणि न ची पुनरावृत्ती झालेली दिसते. त्याचबरोबर फुलबाग फुलांनी फुलली, फ फ आणि फ. त्याचबरोबर ल आणि ल, फ आणि ल या 2 शब्दांची इथं पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. म्हणजे काय? शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होऊन त्यातला जो काही नाद आहे त्या नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होतं त्यावेळेस अनुप्रास अलंकार होतं. तर अनुप्रास अलंकार ओळखणं हे खूप सोपं आहे मित्रांनो. जास्त काही अवघड या ठिकाणी अनुप्रास अलंकार ओळखणं नाहीये, एकदम सोपं आहे. आता पुढे बघा, खालील ओळीत कोणत्या अक्षरांमुळे अनुप्रास झालेला आहे ते आता या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, इथे जर आपण बघितलं, गडद निळे जलद भरुनी आले. आता गडद निळे ग आणि ग, त्याचबरोबर ड आणि ड, म्हणजे गडद हा शब्द, निळे हा शब्द, हे 2 शब्द जे आहेत ते रिपीट होताना आपल्याला दिसले. त्याचबरोबर कळी कोमल काठावर फुलली, क क कळी कोमल काठावर फुलली, म्हणजे क चा या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त वेळा रिपिटेशन झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. पुन्हा पुन्हा आलेलं दिसतंय, पुनरावृत्ती झालेली दिसते. कुंजात कोकिळा कूजन करी, कुंजात कोकिळा कूजन करी, क क क क आलेला आहे. बरोबर. कळी कोमल काठावर फुलली, कुंजात कोकिळा कूजन करी झालं, किंवा ज पण आलेला या ठिकाणी दिसतोय, पण क जास्त वेळा. माळ रानावर मऊ मऊ माती होती. बघा, माळ रानावर मऊ मऊ माती होती, म च या ठिकाणी पुनरावृत्ती झाल्याची आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळं 1, 2 आणि 3 ही 3ही उदाहरणं जी आहेत ती अनुप्रास या अलंकाराची आहेत. आता बघा, अक्षरांची पुनरावृत्ती होणारी वाक्य ओळी शोधा व वहीत लिहा. ओके, आता बघा पुढचा यमक अलंकार. यमक सुद्धा खूप सोपा आहे. आता खालील ओळी जर वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल की इथे मोलना दामाचे, मोती होतील घामाचे. त्याचबरोबर बघा, हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
आता पहिल्या ओळींमध्ये जर तुम्ही बघितलं तर दामाचे आणि घामाचे चे आलंय, माचे माचे. त्याचबरोबर इथं मागणे आणि वागणे, गणे गणे म्हणजे ने आलेलं आहे. म्हणजे इथं एक प्रकारे यमक आहे. यमक जोडलेला आहे आपण म्हणतो. अधोरेखित शब्दांच्या उच्चारांमध्ये आपल्याला साम्य आढळते का? तर बाबा हो, आढळते. वरील ओळींमध्ये दामाचे, घामाचे, मागणे, वागणे या शब्दातील काही अक्षरे आपल्याला क्रमाक्रमाने आलेली दिसतात. आणि अशा प्रकारच्या अक्षरांना आपण यमक म्हणतो. म्हणजे कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तिथे यमक हा अलंकार होतो. म्हणजे एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने येतात. म्हणजे दामाचे आणि घामाचे ही 2 अक्षरं वेगळे, अर्थ या ठिकाणी वेगळे आहेत. तर इथे अशा प्रकारे यमक अलंकार जो आहे तो होतो. आता आपण इथे काही यमक अलंकाराची आपल्या समोर उदाहरणं आहेत, तर ती उदाहरणं बघूयात. खालील ओळी वाचा. ओळीत यमक दर्शवणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा. म्हणजे इथं गारा आणि सारा या ठिकाणी तुम्हाला इथं यमक दिसतोय. गे मायभूमी तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. सारे आणि तारे, इथं लिहायचं सारे आणि तारे, इथे यमक जोडलेला आहे. चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा. आता इथं घडवावा आणि चढवावा, चढवावा या ठिकाणी इथं यमक जोडलेलं आहे. मग हे आपण यमक दर्शवणारे शब्द जे आहेत त्यांच्या जोड्या आपण लिहिलेल्या आहे. कधी कधी परीक्षेला कविता ज्या आपल्या आहेत, कवितेवरचे जे प्रश्न येतात तिथं आपल्याला यमक जोडायला सांगितलं जातं. आता इथे आपल्याला जे काही अलंकार ओळखायचे आहेत. बघा 2 अलंकार आपण शिकलो. एक म्हणजे बघा इथं अनुप्रास आणि दुसरा अलंकार आहे तो म्हणजे यमक. ठीक आहे. आता बघा इथे तशाच हिरव्या वेलीवरची जरा निराळी फुले, निर्मळ हृदये चेहरे हसरे, तरी निराळी मुले. मुले आणि फुले इथं यमक झालंय. म्हणजे इथं कुठला बाबा यमक हा अलंकार हा या ठिकाणी होतो. यमक अलंकार असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पुढे बघा. काकूने काकांच्या कपाटातील कोरे कागद कात्रीने करा करा कापले. क हा जो हे जे अक्षर आहे ते इथे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पुनरावृत्ती या ठिकाणी क ची होते. म्हणजे इथं अनुप्रास अलंकार आहे. अनुप्रास. पुढे बघा. सोनसळी सकाळ सुंदर सुगंधाने साजली. स बऱ्याचदा आला म्हणजे अनुप्रास अनुप्रास अलंकार. आणि फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. आकाश आणि प्रकाश इथे यमक अलंकार आपल्याला आलेला दिसतो. यमक अलंकार झालं. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या अलंकारांवरती चर्चा करू शकतो. इथे बघा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अनुप्रास अलंकारात वर्णाची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते, परंतु यमक अलंकारात ही ठराविक ठिकाणीच होते. तर अशा पद्धतीने आपण आज अलंकार समजून घेतलेले आहेत, यमक आणि अनुप्रास. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.